इंडियाचा डॉमिनेटिंग परफॉर्मन्स किंवा हार्दिक पांड्याची ऑलराऊंड कॅपेबिलिटी आणि कशा प्रकारे इंडियाने ही पहिली मॅच जिंकली ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, पहिली मॅच इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेली पहिली T20 आहे मॅच. ही मॅच होती बारामती स्टेडियममध्ये, ओडिशा कटकमध्ये. आणि पिचसुद्धा स्टार्टिंगला जरा सपोर्टिव्ह होती फास्ट बॉलिंगला. तर तुम्ही जर बघितलं असेल तर साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅचमध्ये. आणि स्टार्टिंगला जर तुम्ही बघितलं असेल तर त्यांनी बॉलिंग खूप छान केली. मार्को यान्सेन असेल किंवा लुंगिन गिडी असेल, एकदम पॉईंट टू पॉईंट बॉलिंग केली. पॉवर प्लेमध्ये इंडियाला रन्स करून दिले नाहीत. त्याच्यामध्ये शुभमन गिलचा विकेट असून शुभमन गिल थोडा ॲग्रेसिव्ह खेळायचा प्रयत्न केला या मॅचमध्ये. फर्स्ट बॉल 4 मारला, सेकंड बॉल कॅच आउट झाला. सो शुभमन गिल जरा ॲग्रेसिव्ह खेळण्याचा प्रयत्न करत होता. बट अभिषेक शर्माला सुद्धा जास्त काही करता आलं नाही पॉवर प्लेमध्ये. आणि जसा पॉवर प्ले संपला त्यानंतर 2 फोर्स लगातार मारले आणि तिसऱ्या बॉलला डायरेक्ट आऊट झाला. सो बॉलिंग चांगली केली होती स्टार्टिंगमध्ये साऊथ आफ्रिकेने. बट त्यानंतर हार्दिक पांड्यासारखा एक स्ट्रॉम आला आणि सगळं उद्ध्वस्त केला. तर त्यांनी हार्दिक पांड्याने ना 28 बॉल फेस केले, 59 रन केले. ऑलमोस्ट 210च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली हार्दिक पांड्याने. एकदम ग्रेट बॅटिंग केली. काय शॉट्स मारत होता ते. आंड्रिज नॉर्टेज अराउंड सगळे बॉल त्यांनी 145च्या वरच्या स्पीडवर बॉलिंग केली. त्याला एक बॉल असा आलता, लास्ट बॉल होता ओव्हरचा, आय थिंक 14 का 13th ओव्हर होती. स्टेप आउट झाला, डाऊन द ग्राउंड एक 4 मारला. 145 जो बॉलर बॉलिंग करतोय त्याला स्टेप आउट करणं, क्रीजच्या बाहेर निघणं म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. तर एकदम क्लासिक म्हणजे एकदम पॉवर हिटिंग बॅटिंग केली हार्दिक पांड्याने. एकदम डॉमिनेटिंग परफॉर्मन्स होता हार्दिक पांड्याचा. बॉलिंगमध्ये सुद्धा नंतर त्यांनी काम केलं आणि बॅटिंगमध्ये तर ओव्हरऑल ऑलराऊंड कॅपेबिलिटी दाखवली हार्दिक पांड्यानी. तर तुम्ही स्टार्टिंगला बघितलं इंडियाची बॅटिंगमध्ये तर शुभमन गिल लवकर आऊट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवसुद्धा एक फ्लिक शॉट 6ला गेला, त्यानंतर तो सुद्धा आऊट झाला. तिलक वर्माने बॅटिंग केली, इंडियाची इनिंग सांभाळण्याचा प्रयत्न केला. बट 26 रन करू शकला 32 बॉल्समध्ये. 100च्या कमी स्ट्राईक रेट होती त्याची. लुंगिन गिडीने विकेट घेतला. तर लुंगिन गिडी ऑप्शनमध्ये आहे आत्ताच्या पॉईंटला IPLमध्ये. त्याचा जो स्टॉक आहे ना तो आता वरी जाण्याचे खूप चान्सेस आहे. एकदम भारी बॉलिंग केली लुंगिन गिडीने बघित असेल तर 4 ओव्हरमध्ये 31 रन 3 विकेट घेतले. 7.5च्या अराउंड काहीतरी इकॉनॉमीने बॉलिंग केली. सो ग्रेट बॉलिंग केली लुंगिन गिडी थ्रू आउट द मॅच. जर तुम्ही बघितलं असेल त्यानंतर अक्षर पटेल आला बॅटिंग करायला. 23 रन्स केले, चांगली बॅटिंग केली त्यांनी सुद्धा. बट हार्दिक पांड्या ब्रिलियंट बॅटिंग केली एकदम. त्यांनी 28 बॉलमध्ये 59 रन केले, 210च्या स्ट्राईक रेटनी. काय मारत होता, जे 6 वगैरे मारले. एकदम हाय क्वालिटी बॅटिंग केली त्यांनी. असं वाटलंच नाही की तो गेमपासून दूर होता. एकदम फॉर्ममध्ये दिसला हार्दिक पांड्या. ब्रिलियंट बॅटिंग करताना दिसला तुम्हाला हार्दिक पांड्या. जितेश शर्मा काय किपिंगसुद्धा त्यांनी केली. 5 बॉलमध्ये 10 रन केले, 200च्या स्ट्राईक रेटनी. किपिंगमध्ये नो डाऊट एकदम असं नाही का, असं वाटूनच दिलं नाही की एखादा कॅच सुटेल किंवा काय होईल. किंवा जो वाईडला सुद्धा बॉल जात होता एकदम त्यांनी जे टेक केले एकदम ग्रेट. किपिंगमध्ये कडक करतोय काम तो. माहिती का, तुम्हाला वाटलं असेल संजू सॅमसन, बट संजू सॅमसन खेळायला पाहिजे, त्याची जागा बनते. बट कसं आहे माहिती आहे का, आता जितेश शर्मा जिथे काम करतोय. संजू सॅमसन चांगला बॅट्समॅन आहे, बट जर टॉप ऑर्डरमध्ये त्याने बॅटिंग केली तर खूप छान बॅट्समॅन आहे, नो डाऊट. बट एंडमध्ये फिनिशिंगचा रोल करायचा. देन किपिंगमध्ये सुद्धा त्यांनी असं नाही की कोणते मिस केले चान्सेस. एकदम किपिंगसुद्धा छान केली. जे एंडला जे फिनिशिंगचं काम करायचं होतं ते सुद्धा जितेश शर्माने चांगलं केलं या मॅचमध्ये. सो वेल डन जितेश शर्मा. एकदम भारी किपिंग केली आणि बॅटिंगसुद्धा केलेली. तर जी सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस इंडियाची बॉलिंग आली, सगळ्यांना वाटत होतं की ड्यू येईल. होता ड्यू, बट एवढा त्यांनी काही इम्पॅक्ट केलं नाही. ड्यूनी बॉल ग्रीप होत होता. जसं अर्शदीप सिंगने जी स्टार्टिंग केली, ब्रिलियंट बॉल स्विंग करत होता. क्विंटन डिकॉक 0 रनवर आउट गेला. 2 बॉल फक्त त्यांनी फेस केले अर्शदीप सिंगचे. जो एक आउट स्विंग होता, सरळ एज लागला किपिंगमध्ये, भाग स्लिपमध्ये कॅच आउट झाला. सो ग्रेट बॉलिंग परत एकदा बघितली तुम्ही अर्शदीप सिंगकडून. एडन मार्करम चांगली बॅटिंग करत होता, बट अक्षर पटेलचा एक आर्म बॉल आत आला डायरेक्ट स्टंप. सो एडन मार्करमसुद्धा तसा आउट झाला. डिस्टन्स स्टेपसुद्धा चांगला दिसत होता, बट परत एकदा अर्शदीप सिंगने त्याला आउट केलं. 14 रन केले त्यांनी. डेव्हिड ब्रेव्हिस टिकला होता, 22 रन केले 14 बॉलमध्ये, 157च्या स्ट्राईक रेटने केले.
नो बॉल होता तो, अनडाऊटली नो बॉल होता. बट डेव्हिड ब्रेव्हिस थांबलाच नाही ग्राउंडमध्ये. त्याला तो तसाच जसा आऊट झाला तसाच निघून गेला. सो तो डेफिनेटली नो बॉल होता. नो बॉलवर आऊट झाला. डेव्हिड ब्रेव्हिस 157च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, अनलकी ठरला. आणि त्याच्यानंतर तुम्ही डेव्हिड मिलरसुद्धा खूप अनलकी होता. 3 बॉलमध्ये फक्त 1 रन केली. हार्दिक पांड्याच्या बॉलवर आऊट झाला. एक इनसाईड एज लागला बॅटीचा आणि सरळ कीपरकडे कॅच गेला. सो डेव्हिड मिलरसुद्धा अनलकी ठरला. डोनामन फरेरा असेल, मार्को यान्सेन असेल, 12 बॉल 12 रन केले. बट वरुण चक्रवर्तीने त्या दोघांनाही आऊट केलं. सो ग्रेट, एकदम डॉमिनेटिंग परफॉर्मन्स होता. फक्त 74 रन्सवर ऑल आऊट केले साऊथ आफ्रिकेला. सो बिग थम्सअप टू द टीम इंडिया. एकदम भारी बॉलिंग असो, बॉलिंग डिपार्टमेंट असो, नाही तर बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये थोडं स्टार्टिंगला थोडं स्ट्रगल करत होते. बट हार्दिक पांड्याच्या नॉकमुळं ते स्कोअर तेवढा तिथपर्यंत गेला 175 पर्यंत. नाहीतर हा स्कोअर जर हार्दिक पांड्याची बॅटिंग नसते आली तर हा 150 रन करणंसुद्धा खूप अवघड वाटत होतं ज्यावेळेस तिलक वर्मा बॅटिंग करत होता किंवा अक्षर पटेल त्याच्याबरोबर होता. सो एक नंबर डॉमिनेटिंग परफॉर्मन्स होता या मॅचमध्ये इंडियाचा. अर्शदीप सिंग बॉलिंगमध्ये तुम्ही जर बघित असेल 2 ओव्हरमध्ये 14 रन दिल्यात, 2 विकेट्स घेतल्यात, 7च्या इकॉनॉमीली. बुमराह 100 विकेट्स त्यांनी T20मध्ये पूर्ण केलेत इंटरनॅशनलमध्ये. सो बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू बुमराह ऑल्सो. 3 ओव्हरमध्ये 17 रन दिल्यात, 2 विकेट घेतल्यात, इकॉनॉमिकल 5.67. एक बँक आहे बुमराहची बॉलिंग आहे ना, एक प्रकारे बँक आहे, जे IPLमध्ये असो नाही तर इंटरनॅशनल लेवलला त्याला मारणं एवढं सोपं नाही आहे. सो इकॉनॉमी ऑलवेज 6च्या कमीच आपल्याला बघायला भेटते बुमराची. वरुण चक्रवर्ती असो 3 ओव्हरमध्ये एक मेडन ओव्हर टाकलेली, 19 रन देऊन 2 विकेट, 6ची इकॉनॉमी, ग्रेट बॉलिंग. सगळ्या बॉलर्सला विकेट भेटला. शेवटी शिवम दुबे बाकी होता, त्यालासुद्धा विकेट भेटला. सिपमालाचा विकेट भेटला, लास्ट विकेट होता शिवम दुबेनी 3च बॉल टाकले, 1 रन देऊन 1 विकेट घेतला. सो डॉमिनेटिंग परफॉर्मन्स होता इंडियाचा सगळ्या डिपार्टमेंटमध्ये. सगळी कामगिरी चांगली केली, पण टॉस हरला. परत एकदा टॉस हरला. आता स्ट्रिक मोडली होती, आता परत नवीन स्ट्रिक सुरू व्हायला लागली का काय माहिती. सो टॉस परत एकदा इंडियाने हारलेला आहे. होप नेक्स्ट मॅचमध्ये टॉस जिंकल. आणि आता हे सगळं आता IPL जवळ यायला लागलं. तर हे सगळे साऊथ आफ्रिकेचे जे प्लेयर आहेत, डेव्हिड मिलर असो, लुंगिसानी एनगिडी असो, सिपमाला असो, हे सगळे ऑप्शनमध्ये आहेत. तर यांच्यासाठी खूप छान चान्स आहे की त्यांचा जो प्राईजची बीड आहे ना ते वाढवण्याचा खूप चान्स आहे. तर एनगिडीनी डेफिनेटली चांगली बॉलिंग केली. तर IPL फ्रँचाईज सगळे बघत असणार त्या सिरीजकडे, कोणता प्लेअर कसा परफॉर्मन्स करतोय. तर डेफिनेटली ते हेल्पफुल होणार आहे प्लेयरसाठी सुद्धा IPLमध्ये विकले जाण्यासाठी. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या मराठी भाषेमध्ये प्रत्येक क्रिकेट मॅचचे विश्लेषण पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.